एकतत्व हरी असे पै सर्वत्र ऐसे सर्व शास्त्र बोलिले तो एकमेव परमात्मा सगळीकडे कुठे येतो ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर तिष्ठते ब्राह्मण सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया यंत्ररूढानि माया ब्राह्मण सर्वभूतानि हृदयेश्वर तिष्ठते ईश्वर सर्वभूतानां सर्वस्य चाहं हृदय सन्निविष्टो अहम सर्वस्य हृदयं प्रविष्टो म्हणून अर्जुना मिनसे ऐसा कवन ठाव असे परिप्राणियाचे दैव कैसे जे न देखते माते जे न देखते माते परिप्राणियाचे दैव कैसे ऐसा कवन ठाव असे म्हणून अर्जुना मिनसे हरिदिसे जनी वनी आत्मतत्वे हरिदिसे जनी हरिदिसे वनी हरिदिसे आत्मतत्वे ऐसी ज्ञान देवा गोडी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी चाल नटली तितक्या परी देव नटला देव नटला नाना परी है की नाही तो भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे मग सगळीकडे असणार एकतत्व हरी असे पै सर्वत्र तो सगळीकडे कोण म्हणताय सगळीकडे ऐसे सर्व शास्त्र बोलिले शास्त्र कुणाचा आधार घेतात वेदाचा आधार घेतात शास्त्र वेदाशिवाय बोलूच शकत नाही जर वेद बोलेल तर शास्त्र बोलतात वेदच नसेल तर शास्त्र काय बोलते पण असं की वेद देवाविषयी बोलतच नाही वेद जाणू गेला पुढे मौनाबाला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे पुराणाची वाढ श्रुतीने ती पार ते झाले साकार पुंडलिका वेदालाही नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा श्रुती नेते नेते म्हणते एकू गोविंद रे पोसू नका बाई वेदाशी काही घडलेचे नाही शेष शिनला शेष शिनला शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जीवा देव का हो विटे वरी 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 कडलेचे नाही वेदासे तुम्हाला नाही संस्थेमध्ये एक श्रीगुरु होते वैकुंठवासी भाऊसाहेब ओरोलीकर आणि भाऊसाहेब नेहमी म्हणायचे शेजाऱ्याच्या खिशामध्ये 5-5 15 नोट आहे आपल्या काय कामाच्या आहे त्या त्यांच्या खिशात पैसे आपल्या कामाचे आहे का आपल्या खिशात 5-5 रुपयाचे डॉलर आहे पण ते कोणाचे आहे आपले शेजाऱ्याच्या खिशात किती पैसे असले ते उपयोगाचे नसतात शेवटी आपलेच पैसे उपयोगात असतात ते किती चांगलं म्हणतात हे उपयोगाचं नाही
आपल्या कामात जो येतो तोच पैसा कामाचा असतो. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी फिर मिलेंगे ब्रेक के बाद. पुसू नका बाई वेद असे काही कडलेचे नाही. शेष शिनला झाल्या शस्त्र जीवा. नाहीच कडतो. त्या वेदाने तुमच्या माझ्याकरता भूमिका निर्माण केल्या. किती लोकांना वेद समजला? अथर्ववेदाची भूमिका किती लोक. यजुर्वेदामध्ये सगळे यज्ञ. यज्ञ कसा करावा म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. यजुर्वेदाने यज्ञाच्या भूमिका मांडल्या. एक अथर्ववेदाने आमच्या करता काही गणित मांडले. त्याच्यातलं एक प्रकरण आहे. त्याच्यातलं अथर्ववेदाने आम्हाला आयुर्वेद मांडला. आयुर्वेदाने काही भूमिका तुमच्या माझ्या करता वेदाने मांडल्या. माणसाने काय खावं किती खावं कसं खावं त्याचं प्रमाण आहे. जीवन आहे. मी एक वाक्य नेहमी सांगतो वेदाचं. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं ना त्याचं शरीर संपलं. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं. आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. आयुष्यात पोटात आणि डोक्यात चुकीचं जाऊ द्यायचं नाही. जेवण औषधासारखं करायचं. जेवण औषधासारखं करायचं. नाही तर औषधं जेवणासारखे घ्यावे लागतील. जे ऍडजस्ट होईल ते करा. वेदाने भूमिका दिल्या. शास्त्र तुमच्या माझ्याकरता उभं राहील. शास्त्रामध्ये आपल्याकडे 12 दर्शनकार आहेत. 6 आस्तिक 6 नास्तिक. खरं म्हणजे मूळ नास्तिक 3च आहे. शून्यम शून्यवादी 1. जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्याचा पाडाव केला तो 2 आणि 4 वाक 3. शैव पाशुपत आणि शाक्त हे पूर्ण नास्तिक नाही. हे पूर्ण आस्तिक नाही. हो त्यांना नास्तिक म्हणावं तर ते कीर्तनाला येतात. आणि त्यांना आस्तिक म्हणावं तर ते गणपती गौतमीला बोलवतात. म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी खावा भेटण्या 50-50. ते धड इकडं पण नाही धड तिकडं पण नाही. असा एक वर्ग आहे समाजात. तो नास्तिकातही मोडला जात नाही आणि तो आस्तिकातही मोडला. पाशुपत हे अघोरी विद्या असते ना. हे सगळं त्याच्यामध्ये येतं. शाक्त पाशुपत तंत्र मंत्र जारण मारण हे सगळं त्याचं काम आहे. अघोरी विद्या तंत्रावर चालते. वारकरी संप्रदाय मंत्रावर चालतो आणि MIDC यंत्रावर चालतात. MIDC यंत्र आहे. अघोरी विद्येत तंत्र आहे. पण माझ्या वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. आपण तंत्राला नाही किंमत आहे. आपण तांत्रिकाला मान्यता नाही. आपल्याकडे मंत्राला किंमत आहे. मंत्राला आपण मंत्रप्रधान लोक. आपली विशेषता त्या तर्कामध्ये देते ना मोक्ष प्राप्त करणं. त्याच्या परिस्थिती कठीण आहे. एक प्रक्रिया आहे नास्तिकाची. मोक्ष जेव्हा प्राप्त होतो ना काम भोगतो की नाही आपण काम त्याच्या प्रक्रिया. धर्मकाम अर्थकाम काम आणि मोक्षकाम. धर्मकाम काम भोगायचा शरीराचं सुख घ्यायचं. पण कशासाठी? धर्मकाम. धर्म सांगतो ना तसा काम घ्यायचं. धर्माची मर्यादा ओलांडून जर काम भोगायला गेले तर पोटी वाईट संतती जन्माला येते. शास्त्राने दिलेलं बलत्व आहे. असं आहे. त्याची एक प्रक्रिया आपल्याकडे. धर्माच्या विरोधात काम भोगणं म्हणजे काय? कश्यपांच्या पत्नीने संध्याकाळी दिवे लागायची वेळ झाली. सूर्यनारायण आईच्या उदरात जायला लागला आणि तिने सांगितलं की मला ऋतुकालाचं दान द्या. परिणाम तिच्या पोटी दैत्य राक्षस जन्माला आले. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप. तुका म्हणे नाही तयवेळी ताडा मायबापा वेळा नसा दिली. अन्याय तो नाही तया मायबापा. हे जे झोंडा झोंडकेचे पोटी पोरी उपजते करंटी. अधर्म काम. धर्म काम म्हणजे काय? आमच्या पोरीसोबत तुम्ही लग्न करा. नाही मला लग्न करायचं नाही. अहो करा. अहो मला संसारात पडायचंच नाही. मी एका नियमावर तुमच्या पोरीशी लग्न करायला तयार आहे. कोणत्या? एक मुलगा झाला की मी संसार सोडून देईन. देवहूती सोबत लग्न करणारे भागवतातले कर्दम ऋषी. एक मुलगा झाला संसार सोडला. याला म्हणतात धर्मकाम. अर्थकाम म्हणजे स्वतःचं शरीराचं सुख पण घ्यायचं. स्वतःच्या शरीराच्या लालसा वासना पण पूर्ण करायच्या आणि त्याच्या मोबदल्यात समोरच्याकडून पैसा घ्यायचा. याला म्हणतात वारांगना वेश्या. याला म्हणतात अर्थकाम. काम भोगायचा पैशासाठी. तिसरा एक काम जो तुम्ही आम्ही सगळेजण भोगतो. लग्नानंतर आपल्याला मुलगा झाला पाहिजे म्हणून आपण कामाचा उपभोग घेतो. पण मुलगा झाल्यानंतर सुद्धा शरीराच्या सुखाकरता आयुष्यभर काम भोगतो. याला म्हणतात काम. आणि शेवटचा काम आहे मोक्ष काम. हा यंकिनी डंकिनी यक्षिनी तिर्यनी
म्हणजे जंगलामध्ये असं की ते अघोरी शास्त्र आहे की नाही, त्याच्यामध्ये त्याच्या यंकिनी डंकिनी त्या विवस्त्र अवस्थामध्ये फिरतात आणि त्या जंगलात विवस्त्र, ते नवनाथ ग्रंथामध्ये तुम्ही पाहिलं असेल, आणि त्यांचे वन असतात, कर्दडी वन, त्या कर्दडीच्या वनामध्ये, रक्षवनामध्ये ते असतात आणि मग त्या अपेक्षा व्यक्त करतात की मला तुम्ही शरीराचं ऋतुकालाचं दान द्या, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला मोक्षाचं दान देते. लक्षात घ्या, मोक्ष प्राप्त करणं हे तुमचं माझं पण काम आहे, त्यांचं पण काम आहे, पण त्यांच्याकडे शरीर दुसऱ्याला दान दिलं, भोगलं की मोक्ष प्राप्त होतो. तिला अघोरी म्हणतात आणि भगवंताच्या ज्ञानाने, भक्तीने, नामस्मरणाने मोक्ष प्राप्त करून देतो. त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. डिफरंट, तफावत, बदल, फरक. आणि म्हणून आपल्याकडे नास्तिकाला किंमत नाही. मग आस्तिक जे आहे ते सांगा, सांख्य आहे, न्याय आहे, योग आहे, वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा आहे आणि उत्तर मीमांसा आहे. आणि 6चे 6 सांगतात, ऐसे सर्वशास्त्र बोलियेले. काय बोलियेले? एक तत्वहरी असे पै सर्वत्र. सांख्य, प्रकृती पुरुषाचा विवेक श्रीमद भागवतामध्ये येतो. कपिलाने त्याच्या आईला जो केलेला उपदेश आहे त्याला प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणतात. त्या प्रकृती पुरुषाच्या विवेकामध्ये सांख्याने 25 पदार्थ मानले, 25 तत्व सांख्याने मांडले. किती? 25. पंचमहाभूत 5, पंच ज्ञानेंद्रिय 10, पंच कर्मेंद्रिय 15, पंचप्राण 20, प्रकृती 21, पुरुष 22, मन 23, बुद्धी 24 आणि याची जाणीव करून देणारा इथला अहंकार 25. हे 25 जे तत्व आहे हे सगळे तत्व सांगतात, त्याच्याशिवाय पर्याय नाही. एक तत्वे कडा दावे हरे, दावे हरे. एक तत्वे कडा दावे हरे, दावे हरी. एक तत्वे कडा दावे हरी, दावे हरी. एक तत्वे कडा एकच धावतात. काय धावतात? एक तत्वे कडा दावी हरी. हे जे इंद्रिय आहेत ना, पंचमहाभूत, पंचप्राण, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, प्रकृती, पुरुष, मन, बुद्धी, अहंकार, या सगळ्यांना त्या देवाला जाणून घ्यायचा प्रयत्न करा. संपली ना ताकद, मग काहीच करू शकत नाही. आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताची खडाडता. ज्ञानोबा इतके चपराक देतात ना तुम्हाला, मला चपराक देतात. तुम्ही कधीतरी लक्षात घ्या, 97 कीर्तन ऐकलं. आज 9:15 वाजता आपल्याला अटॅक आला. 9:15 वाजता अटॅक आला. कोणाला? आपल्याला. म्हणजे नेमका कोणाला? ठीक आहे, तुम्ही नका घेऊ, मला. हा, मग ठीक आहे महाराज. जर तुम्हाला अटॅक आला ना, तर एवढे कोट्यावधी रुपये हा भाऊ कुठे दान देतो ना, तुमची पुण्यतिथी बापूला सांगू की पुढच्या वर्षी याची तुझं ऍडजस्ट कर भाऊ, त्याच्यात पुण्यतिथी तुझी ऍडजस्ट करू. 7 ते 9 कीर्तन केलं. 9:15 कोणतीच लक्षणं नसताना मला अचानक अटॅक आला. मी कोणाच्या विरोधात तक्रार केली पाहिजे? ज्ञानेश्वरीची ओवी वाचली पाहिजे. आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताची खडाडता. माझं शरीर माझ्या विरोधात गेलं. सकाळी उठलो, थोडे चक्कर आले आणि मला पॅरालिसिसचा झटका आला. आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताची खडाडता. खरंच चक्कर आले. डॉक्टर साहेबांनी चेक केलं. ते म्हटले तुम्हाला शुगर आहे, इथून पुढे गोड बोलत जा, खात नका जा. बोलत जा, खात नका. हे शुगरवाल्यांचा एक प्रॉब्लेम आहे. यांना 200, 250, 300 शुगर राहते. पोटात इतकी, तोंडात थोडी पण येत नाही. काय नेमका प्रॉब्लेम आहे समजतच नाही, येतच नाही. आयुष्याचे सूत्र बिघडता. सगळं करा, शरीरावर बलात्कार करू नका. घाण सवय पडली तुम्हाला, मला बलात्कार करायची. डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्हाला शुगर आहे, शुगर आहे सांगितलं ना, मग शुगरची गोळी घेऊ नका, पण गोड खाऊ नका. गोळी घेऊन गोड खातो, हा शरीरावर बलात्कार आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्हाला ऍसिडिटी आहे, ऍसिडिटीची गोळी घेऊ नका, पण मसाली भाज्या खाऊ नका,
हा शरीरावर बलात्कार आहे. जे पथ्य सांगितलंय ना ते पथ्य सांभाळा तर शरीर टिकेल, नाहीतर शरीर टिकू शकत नाही. युक्त आहार विहार युक्त चेष्टस्य कर्मसु या श्लोकाचं मराठीतलं रूपांतर आहे. युक्त आहार असावा, युक्त विहार असावा, बासर निद्रा नसावी, बासर भाषण नसावे. बासर म्हणजे स्वच्छंदीपणा. ऐका, नसलंच पाहिजे. शरीर टिकणं या प्रत्येक अवयवातून त्याचं अस्तित्व मान्य करायचं. न्याय नावाचा शास्त्रकार न्याय, कॉमन सेन्स नॉलेज, अंदाजाचं ज्ञान देतो ना त्याला न्याय म्हणतो आपण. तर्क. पोरगा पुण्यासारख्या शहरात शिकायला गेला, 3 वर्षाने घरी आला. काय झालं? शिक्षण झालं. काय शिकला? राज्यशास्त्र, अजून भाषाशास्त्र, अजून समाजशास्त्र, अजून विज्ञानशास्त्र, अजून भूगोलशास्त्र, अजून नागरिकशास्त्र, अजून गणितशास्त्र, अजून तर्कशास्त्र. म्हटले तर्कशास्त्र काय रे? तो म्हणे एखादी गोष्ट अंदाजाने पटवून देणे ह्याला तर्क म्हणतात. म्हणजे आईने पाहिलं की वडील आणि पोरगा गप्पा मारतो. आईच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद कोणता माहिती का? आईला सगळ्यात जास्त आनंद त्या दिवशी वाटतो 15 वर्षापेक्षा जास्त मोठा पोरगा झाला आणि तो वडिलांसोबत मन लावून बाजूला बसून गप्पा मारतो. आईला आनंद वाटतो की दोन्ही बापले का गप्पा मारताय. पण तिला माहिती नसतं की ते एकाचं नेट संपलं म्हणून ते हॉटस्पॉटवर एकत्र आहे. ते तिला माहितीच नाही ते काय एकत्र बसले. ते हे हृदयचे ते हृदय इथे गो येतो. मग आईला वाटलं दोन्ही बापले का गप्पा मारताय. त्याने किचन मध्ये डबा उघडला, 2 लाडू घेतले, 2 लाडू एका प्लेट मध्ये आणले. दोन्ही बापले का गप्पा पण मारा, लाडू पण खा. पोराने ते लाडूची प्लेट पाहिले, वडिलांनी विचारलं, पप्पा प्लेट मध्ये लाडू किती हो? वडील बोलतात 2. पोरगा बोलतो 3. वडील म्हणतात बेटा माझी नजर चांगली, ते लाडू 2च आहे. पोरगा म्हणतो पप्पा ते लाडू 3 आहे. अरे 2 आहे. नाही नाही पप्पा 3 आहे. कस काय 3 आहे? पोरगा म्हणे 2चे 3 करणे यालाच तर्कशास्त्र म्हणतात. वडील म्हणे म्हणजे? पोराने प्लेट मधला लाडू उचलला आणि तो लाडू हातात घेतला, वडिलांना सांडला, लाडू नंबर 1. लाडू नंबर 1. तो लाडू बाजूला ठेवला. पुन्हा प्लेट मधला दुसरा लाडू उचलला. पप्पा तो लाडू नंबर 1. हा लाडू नंबर 2. 2 आणि 1 3. वडील म्हटले बापरे पोरगं काय हुशार झालं. एका मिनिटात 2चे 3 लाडू केले. पण पोरगा ज्या अर्थी इतका हुशार झाला त्या अर्थी तो ज्या विद्यापीठामध्ये शिकलाय त्या विद्यापीठाच्या कुलगुरू किचन मध्ये स्वयंपाक करताय. त्याच्या मम्मीला बाहेर बोलवलं पाहिजे, कारण ह्या कुलगुरूचा पाठिंबा प्रचंड असतो. आईला मुलगा कसाही असो का कसाही असो, आईला मुलगा कसाही असो का कसाही असो तरी तिच्या नजरेत सज्जन कसाया. आईची भूमिका आहे ती. जरी मूल झाले द्वाळ तरी तिथेची गोड. तुमचं माझं सोडा हो. त्या धृतराष्ट्राला वाटलो तरी पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजय सांगा मातू कुरुक्षेत्राची. अगं बाहेर का हो का हो म्हणजे अगं बघ आपला पोरगा किती हुशार आहे. म्हणजे काय? तू 2 लाडू दिले त्याने 2चे 3 करून दाखवले. आई म्हटली हो मग पोरगा कोणाचा आहे? नको त्या ठिकाणी स्वाभिमान असणारा वर्ग आहे हा. बायकोची एक अडचण आहे, मुलाची कोणती गोष्ट योग्य वाटते आणि नवऱ्याची कोणती गोष्ट अडचणीची वाटते. नसतं तुम्ही ना एखाद्या दिवशी असा चेहरा पाडून घरी जा, चेहरा पडलेला असू द्या. बापरे आज बाहेर असं काय झालं एवढा चेहरा पाडून आले तर, म्हणजे तिच्या परवानगीशिवाय चेहरा पाडून सुद्धा आपण घरात जाऊ शकत नाही. आपण एकदम फ्रेश मूड मध्ये घरी जा, हसत हसत घरी जा. बापरे बाहेर असं काय पाहिलं आज, केवढ्या अडचणी हो आपल्या, किती अडचणी किती असतात. अगं बघ त्याने
दोनाचे 3 लाडू केले. कस काय? आता त्याने सटला 2चे लाडू 3. पण घाबरू नको. 1 लाडू घेतला बापाने, बायकोच्या हातात दिला, हा लाडू तू खा. दुसरा लाडू बापाने हातात घेतला, हा लाडू मी खातो. आणि पोराला म्हणे, बेटा जो पटवून दिला ना तो 3रा तू खा. तर्काने लाडू पटवता येतो, पोटाची भूक जात नाही. निर्गुणाचा विचार करणाऱ्या लोकांना तर्काने देऊ पटवता येतो. आमच्या वारकऱ्यासारखं पायावर डोकं ठेवून पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही. त्याला आम्ही लागतो. आम्ही तर्को प्रतिष्ठा श्रुतो विभिन्ना ना सोमुनी यस्य मतम न भिन्ना. महाभारत सांगतं, जे तर प्रकृती पांगुड झाले, जे तर्काची यादी गेले, इंद्रिय विसरले, विषय संगो. तार्किकाचा टाका संग. स्मरा हो. योग नावाचं शास्त्र, योग तर देवाला मानतोच, मी नेहमीच सांगतो. योगाला देव मान्यच आहे, पण कसा? योग याग विधी येणे नो सिद्धे, वायाची उपाधी दंभ धर्म क्लेशोदक तरस्तेशा, मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ताय गतिर दुःखम देहवद्भिर वाप्यते देहवद्भिर वाप्यते अव्यक्ताय गतिर दुःखम असक्त सक्त चेतसाम क्लेशोधिक तरस्तेशा. योगाची आवाटा जे रिगालेगा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागा आला, तया दुःखाचा चिवाटा जे रेगालेगा सुबटा. योगाची आवाटा पाहे पालोहाचे चणे, जय बोचरिया पडते खाणे, ते पोट भरणे के प्राणी शुद्धी म्हणो, ते पोट भरणे के प्राणी जय बोचरिया पडते खाणे. पाहे पालोहाचे चणे तहाने तहानचे प्यावे, भुकेलिया भूकचे खावे, अहोरात्र व्हावे मवावे वारा, अहोरात्र व्हावे भुकेलिया भूकचे खावे, का तहानल्या तहानचे प्यावे. योगाचं वैशिष्ट्य. रामदेव बाबाचा योग केला की जाड माणूस बारीक होतो, पण ज्ञानोबरांचा योग करायला माणूसच बारीक लागतो. ज्ञानोबरांचा योग करायला माणूसच बारीक लागतो. मी दोन्हींचा योग करत नाही तरी बारीक आहे. हा योग नाही, योगायोग आहे. खरं म्हणजे क्षेत्रफळ वाढलं पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे. वाढत नाही त्याला पर्याय. माझी आई नेहमी म्हणायची, तुझं लग्न झालं ना तब्येत सुधारेल. आई भोळी असते. माझी आई म्हणायचं, तुझं लग्न होते ज्ञानेश्वर 100% तब्येत सुधारेल. मी म्हटलं तू असं का म्हणते? आई म्हणे, तसं नसतं भाऊ, आईचं वाढणं वेगळं असतं. बाईचं वेगळं असतं. बाईचं कसं असतं, तिने वाढावं मग आपण वाढावं, तिने वाढावं मग आपण वाढावं. मला वाढता वाढता 30 किंवा वाढून गेले, माझ्या लक्षात नाही आलं. तुम्ही मला हसू नका. उद्या वर्किंग डे आहे, तुम्ही तुमचे पण शेअर चेक करा. तुम्हाला वाटेल की तुम्ही पण वाढलेलेच आहे. तुमची कंपनी काही तोट्यात नाही, तुम्ही प्रॉफिटलाच आहे. माझ्या लग्नानंतर एकच गोष्ट दुप्पट झाली, ती म्हणजे ती. तर योग नावाचं शास्त्र आहे. त्या योगाची ताकद आहे की नाही, योगाचं वैशिष्ट्य आहे की नाही, त्या योगामध्ये म्हणजे भूमिका असतात. छेदन भेदन दोहन. छेदन षडचक्राचं भेदन करणे, पडजिभेचं छेदन करणे, अन्नस्त्या जिभेचं दोहन करणे. त्या दोहन करताना आपण ते गोठ्यात जातो की नाही, चरवी गडवा तांब्या बादल्या हातात घेतो, गाईच्या कासेत पाणी टाकतो आणि दुग्ध दोहन करतो. दोहन करताना 2 बटनचा वापर आपण जास्त करतो. त्या 2 बटनचा वापर जास्त. देवाने आपल्याला किती हात दिले? 5. शाबास. तर हात किती दिले देवाने आपल्याला? 2. एका हाताला बोट किती आहे? 5. एका बोटाला असल्या कांड्या किती आहे?
3 अंगठ्याला किती आहे? नीट पहा लवकर. आता खरंच पाहताय का? अरे जगता कशाला आहे? 60-70 वर्षाचे झाले अजून बोटाच्या कांड्या माहिती नाही. इतक्या विचित्र कांड्या जन्मालाच कस काय येतात? चमत्कारा जगीने तो बोटाच्या कांड्या समजत नाही. तो म्हणतो आता टॅरिफ लागलाय डोनाल्ड ट्रम्पने, देशाचं कसं होईल? तू बोटाच्या कांड्यामुळे देशाचं बरोबर होईल. तू देशाचं टेन्शन घेऊन तू त्या बोटाचा अंदाज काढ, तुला अंदाज लागेल बरोबर. सोच बदलो देश बदलने वाला आहे. हे जे 2 बोट आहेत, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करांगडी, अंगठा, या 2 बोटांमध्ये गाईचं स्तन पकडलं की त्या स्तनातून दूध काढताना त्या स्तनाची लांबी वाढते. तसं योगाने योग करताना या 2 बोटांमध्ये जिभेचा शेंडा पकडावा आणि जिभेचं दोहन करून जिभेची लांबी वाढवावी, याला दोहन म्हणतात. आता त्या जिभेची लांबी वाढवताना त्या जिभेचा शेंडा कुठं लागला पाहिजे? कुठं लागला पाहिजे? नाकाला. का बरं? नाही म्हणजे असं काय माहिती तुम्हाला की नाकाला लागला पाहिजे? म्हणजे मी नाकाला बोट लावलं म्हणून का? बरं नाकाला लावलं, बरं गुडघ्याला नाही लावलं. समजा मी जर गुडघ्याला लावला असतं तर तुम्ही काय अंदाज काढला असता? बरं मग नाकाला लागला पाहिजे का नाकाच्या? अंदाज चुकतोय. त्या जिभेचा शेंडा या 2 भुवयांच्या मध्ये इथं भ्रुकुटीला टेकला पाहिजे. नागिनीचा आकार, सुईसारखी बारीक आणि 3.5 हाताचा वेढा घेतलेली कुंडलिनी मुलाधारावर आहे. ज्या दिवशी जिभेचं दोहन करताना जिभेचा शेंडा हिता टेकल ना, त्या दिवशी ती शेपटी तोंडातून बाहेर काढल, तोंडाची फणा वगारल, तिथून ती लिंगस्थानात येणार, लिंगस्थानातून नाभिस्थानात येणार, नाभीतून उदरात येणार, उदरातून वक्षस्थानात येणार. हा जो बेस आहे अंगठ्याचा हा इथं येतो, त्याला वक्ष म्हणतात. वक्षस्थानात येणार, तिथून कंठात येणार. कंठामध्ये कुडद नावाची एक नस असते, व्हेन्स. ती बाळ जन्माला येतं ना, त्या जन्माला आलेल्या बाळाच्या टाळूवर जो केस असतो त्याचा 10,000 नंबरचा जो मायक्रो तुकडा असतो तिला म्हणतात कुडद. ती इथं राहते. आपण जागी असतो केव्हा? आपलं मन जेव्हा डोळ्यात असतो तेव्हा आपण जागी असतो. आपलं मन जेव्हा हृदयात जातं तेव्हा आपण झोपून जातो. आणि आपलं मन इथं त्या कुडदमध्ये आलं की आपल्याला स्वप्न पडतं. मन चंचल आहे. मन 3 सेकंदापेक्षा जास्त कुठे राहत नाही. म्हणून जगात किती मोठं स्वप्न पडलं तर 3 सेकंदापेक्षा मोठं स्वप्न राहत नाही. तिथं कुडदमधून 3 नस बाहेर निघते, इथं येते. बाहेरून जिभेचा शेंडा इथं टेकला पाहिजे. इथं अमृत कुपी आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरात अमृत आहे. त्या अमृताच्या पेटीचं, अमृताच्या कुपीचं संरक्षण करण्याकरता वारकरी इथं गंध लावतात. बऱ्याच लोकांना गंध लावायचा पण गंध नाही हो, इतके गंध आहे. इथं काहीतरी का लावायचं असतं, त्याचं कारण असतंय ना. बाहेरून जिभेचा शेंडा हिथं टेकला की आतून कुंडलिनी दंश करते, चावा घेते. चावा घेतला की अमृताची पेटी फुटते. अमृताची पेटी फुटली की अमृताचा शरीरात वर्षाव होतो. अमृताचा वर्षाव झाला की चांगदेवासारखा योगी सुद्धा 1400 वर्ष शरीर टिकवतो. याला योग्याचं दोहन म्हणतात. आणि मग ते सुख कुठं असतं? ते इथं असतं. शरीर शोषण प्राण निरोधन म्हणजे हठयोग. गुद पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. वृद्ववाईचा श्वेत तोडून करी वनभंग. ब्रह्म रंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. असा ब्रह्मानंदाचा आनंद त्याला भेटतो. तो ब्रह्मानंद, तो ब्रह्मरस वारकरी संप्रदाय बाजूला फक्त कीर्तनामध्ये करतो. ही ताकद वारकरी संप्रदायाची. महाराजांची भाषा की नाही. समाधीचे सुख सांगावो, समाधीचे सुख सांगावो, समाधीचे सुख सांगावो. ऐसे हे कीर्तन ब्रह्मर, ऐसे हे कीर्तन ब्रह्मर. समाधीचे सुख सांगावो, समाधीचे सुख सांगावो. ब्रह्मरस तो फक्त इथे प्राप्त होतो. याच्या व्यतिरिक्त तो दुसरीकडे जात नाही. असंच मत 8:15 वाजल्यामुळे वैशेषिक शॉर्टकट सांगतो. पूर्व मीमांसा सांगते, उत्तर मीमांसा सांगते. हे सगळे शास्त्रकार त्या देवाचं अस्तित्व मान्य करतात. ऐसे सर्व शास्त्र बोलेले
विठोबा रखुमा हरी जय विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमा सर्वत्र ऐसे सर्व शास्त्र बोलले. पाटील जरी दगडे असले तर ओझ मात्र फुलाचं आहे. म्हणजे पाटील असावे नावाने दगडे असले तरी ओझ फुलाचं देणारे असावे. त्यांच्या आंतरिक प्रीतीच्या प्रेमाच्या फुलांचा सगळा सुगंध माझ्या हृदयामध्ये ब्लूटूथ द्वारा उतरवून घेतो आणि बिना सुगंधाच्या फुलांचं ओझ विणे करायला पार्सल करतो. सगळ्यांचे संपले. जाताना एक सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या वडिलांच्या पुण्याने कोट्यावधीचे इस्टेट खंडाई वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकली पाहिजे ह्याच्या करता प्रत्येकाने प्रयत्न करा. ज्या मातीत आणि रक्तात तुमचा जन्म झाला त्या रक्ताला आणि त्या मातीला कधी धक्का बसणार नाही या पद्धतीचा विचार करा. ज्ञानोबराय राष्ट्रनिष्ठा शिकवतात, भक्तिनिष्ठा शिकवतात, ज्ञानोबराय धर्मनिष्ठा शिकवतात. पायी काटा नेहटे, जर पायात काटा मोडला ना तर जीवी व्यथा उमटे. जर पायात काटा मोडला तर मेंदूला मुंग्या येतात. जर पायात काटा मोडला तर मेंदूला झंझण्या येतात. जम्मू काश्मीरला जवान शहीद झाला तर बावधानच्या लोकांना वाईट वाटलं पाहिजे. याला समाजाचं एकत्रीकरण म्हणतात. आम्ही कसे एकत्र आलो पाहिजे. कदाचित तो सीमेवर शहीद होणारा जवान माझ्या जातीचा नसेल, माझ्या गावाचा नसेल, माझ्या जिल्ह्याचा नसेल, माझ्या परिचयाचा नसेल, पण ज्या भारत माता की जय म्हणताना माझं ऊर फुलून येतं ना, त्याच भारत मातेकरता रक्ताच्या थरोड्यात त्याने प्राणाची आहुती दिली ना, म्हणून त्याच्या करता माझ्या डोळ्यात पाणी येणं माझी भूमिका असली पाहिजे. हा विचार माझ्या करता आला पाहिजे. आम्ही मोठ्याची नावं घेतो, मी मोठ्याची नाव घेतो. एखाद्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या,
एखाद्या रस्त्याला राणा प्रतापांचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला डॉक्टर अब्दुल कलामांचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला महात्मा फुलेंचं नाव द्या. मला असं वाटतं रस्त्यांना महापुरुषांची नावं देण्यापेक्षा, रस्त्यांना महापुरुषांची नावं देण्यापेक्षा त्या महापुरुषांनी जे रस्ते दाखवले ना, त्या रस्त्याने चाला, त्यांना आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी त्यांची नावं रस्त्यांना देण्यापेक्षा त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने कधी तर चाला, कधी तर समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराज काय, कधी तर समजून घ्या देशाची संस्कृती काय. शिवाजी महाराज आग्र्याला कैद झाले 1666. औरंगजेबाने कैद केले छत्रपती शिवाजी महाराज तिथून पसार झाले. रायगडाच्या तख्तावर पुन्हा परत आले. शिवाजी महाराजांना सांभाळायची जबाबदारी पोलाद खानावर होती. औरंगजेबाने पोलादला बोलावलं, पोलाद नाचीच कैसे भागो पाड का चिवा शिवा. छत्रपती शिवाजी महाराज कसे पडून गेले रे, कसे गेले रे शिवाजी महाराज. त्या पोलाद खानने नॅपकिन काढले, तोंडाला लावले, खाली मान घातले. औरंगजेबाच्या दरबारात वरमान करून बोलायचं नाही, मान कापल्या जाईल. बोलताना दात दिसू द्यायचा नाही तर दात पाडल्या जाईल. ज्याच्या दरबारात बोलताना दात दिसला तर दात पाडल्या जायचा, बोलताना मान वर केली तर मान कापल्या जायची. या पुण्यापासून 1,500 किलोमीटर आग्र्यामध्ये त्याने दिलेला नजराना त्याच्यासमोर उलटा फेकायची ताकद ज्यांच्यात होती ते रुद्र अवतार छत्रपती शिवाजी महाराज. गाढवाचा नांगर ज्या पुण्यात फिरला तिथं सोन्याचा नांगर फिरवण्याची ताकद ज्यांच्यात होती ते छत्रपती शिवाजी महाराज. शी म्हणजे तसं शिकण्यासाठी, वा म्हणजे तसं वागण्यासाठी, जी म्हणजे जीवन देशाला धर्माला देण्यासाठी ज्यांचा जन्म त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य, आणि जी म्हणजे जिद्द, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. याल तर तुम्हाला धरून, याल तर तुम्हाला धरून, न याल तर तुम्हाला सोडून, आणि माझ्या कार्यात आडवे याल तर तुमचे विचार गाडून मी भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज. पोलादला विचारला कैसे भाग्या पाडका चिवा शिवा. पोलाद खाने तोंडाला नॅपकिन लावली. पोलाद खानाचं वर्णन करतो छत्रपती कसे पडून गेले. तो सांगतो, हुजूर छत्रपति शिवाजी महाराज बड़ी गजब के चीज है. बोले क्यों? वो बीमार थे, फिर बेड पे पड़े थे, फिर दवा ले रहे थे, फिर दुआ ले रहे थे, फिर बेड से खड़े हो गए, फिर दीवार के पास गए, फिर दीवार को लात मारी, फिर दीवार गिर गई, फिर आकाश मार्ग से उड़ के वो मुंबई में भाग गए. नहीं नहीं, छत्रपति शिवाजी महाराज भाग गए. कहा? वो मुंबई से गुवाहाटी. आपलं नहीं 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 नहीं, छत्रपति शिवाजी महाराज भाग गए. नाचीज छत्रपति भाग गए, लेकिन उसकी फौज, चमावड़ी कुठे आहे? उसकी फौज पकड़ो, कैद करो, मारो, काट डालो. नसेल छत्रपती शिवाजी महाराज चालेल मला. त्या छत्रपतींच्या मावड्यांना पकडा, त्यांना कैद करा, त्यांना मारा, त्याचे तुकडे तुकडे करा. बोला सांगतो, हुजूर आलमगीर परवरदिगार या मेरा अक्का. औरंगजेब म्हणे बक्का. बोलो अब क्या हुआ, अब क्या हुआ, अब क्या हुआ? बोले हुजूर छत्रपति शिवाजी महाराज बहुत अच्छे. क्यों अच्छे? हाँ हुजूर, छत्रपति शिवाजी महाराज बहुत अच्छे है, उससे खतरनाक उसकी फौज है. बोले क्यों खतरनाक है? छत्रपति की फौज जब चलती कभी झुकती नहीं, छत्रपति की फौज जब चलती तो कभी रुकती नहीं, छत्रपति की फौज जो चलती तो कभी थकती नहीं. छत्रपति शिवाजी महाराज की फौज कभी झुकती नहीं, कभी रुकती नहीं, कभी थकती नहीं. और सबसे बढ़िया बात, छत्रपति शिवाजी महाराज की फौज कभी पैसों से बिकती नहीं, इसलिए उसके आरोस. जितने मावडे कधी पैशाने विकल्या जात नाही, तिथले छत्रपती कधी पराजित होत नाही. जिथले मावडे 1000 रुपये घेतल्याशिवाय जिल्हा परिषदच्या शाळेत जात नाही, तिथल्या छत्रपतीला टक्केवारीशिवाय पर्याय नाही. ऐका वैभव आहे. त्या शिवाजी महाराजांच्या सोबत राहणारे याच 12 मावळातले सगळे मावडे होते, आणि तो स्वाभिमान त्यांनी आम्हाला शिकवलाय, ते विशेषतः आम्हाला शिकवले. तादिस्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले. ज्याला सत्तेचा संपत्तीचा सौंदर्याचा अभिमान होतो त्याला दुर्योधन म्हणतात. ज्याला सत्तेचा संपत्तीचा सौंदर्याचा श्रीमंतीचा अभिमान होतो त्याला दुर्योधन म्हणतात. ज्यांच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, सौंदर्य होतं, ज्ञान होतं, तरी याच पुण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात.
महापुरुषांचं जीवन महापुरुषासारखं असलं पाहिजे. ते ताकद त्यांच्यासारखे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या रोमात खऱ्या नांदली पाहिजे. धर्मासाठी, देशासाठी, कुटुंबासाठी कधीतरी भूमिका आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आली पाहिजे. जीवनाचं सूत्र आहे, ज्या दिवशी आई मेली ना त्या दिवशी तुम्ही अनाथ होतात. ज्या दिवशी आई मेली ना त्या दिवशी तुम्ही अनाथ होतात. ज्या दिवशी वडील मेले ना त्या दिवशी तुम्ही पोरके होतात. विजयादशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये आजही लोक पाया पडायला जातात. विजयादशमीच्या दिवशी पुऱ्या गावात लोकांच्या पाया पडा. पण तुमचा बाप जिवंत नसेल ना तर तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारा आता त्या गावात कोणीच शिल्लक नसतं. ही ताकद त्या बाप शब्दाची असते. हे ताकद त्या बाप शब्दाची असते. संसाराचं गणित, तुमचा बाप कसाही असू द्या, तुमचा बाप कसाही असू द्या, नसता तुमच्या दारी बसू द्या, गावातले एकाही पाप्याची नजर नाही तुमच्या घराकडे तिरपी नजर टाकून जाईल. बिना बापाचा पोरगा कसाही वागला तरी लोक त्याला दोषी ठरवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून 4 लोकांना पेढे वाटणारी आई सगळ्या लोकांनी पाहिली. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून गल्लीमध्ये पेढे वाटणारी आई सगळ्याच लोकांनी पाहिली. पण माझ्या पोराला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता लाखो रुपयाची बॅग शिक्षक संस्था चालकाच्या हातात देणारा बाप किती लोकांच्या लक्षात आला. त्या बापाचं अस्तित्व किती लोकांना लक्षात आलं. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले 1674. 32 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं. डोक्यात सोन्याचा मुकुट आला. दिवसभर राजा दरबारात राहिले. संध्याकाळी घरी आले. डोक्यातला मुकुट काढला. जिजामातेच्या गुडघ्यावर डोकं ठेवलं. महाराष्ट्राचा राजा ढसा रडायला लागला. मासाहेब आम्ही राजे झालो, मासाहेब आम्ही राजे झालो. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलो. डोक्यात सोन्याचा मुकुट आला. मासाहेब म्हटलं मग राजे रडता काय तुम्ही? मासाहेब राजा झालो, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक राजा झालो, मग राजे रडता काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं मासाहेब आम्ही राजे झालो, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलो, डोक्यात सोन्याचा मुकुट आला. पण हा डोक्यातला सोन्याचा मुकुट पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू आमचा बाप शहाजी राजा जर जिवंत असता तर त्याला किती आनंद वाटला असता. जीवनाचं सूत्र आहे. बाप या शब्दाची व्याख्या शब्दात करतात नाही. एक वाक्य सांगतो आणि थांबतो. आयुष्यात सगळं करा, 2 शब्दांना घाबरा, 2 शब्दांना घाबरा. एक पाप आणि दुसरा बाप. पाप करायला घाबरले की परमार्थ चांगला आहे आणि घरात बापाला घाबरले की तुमचा संसार चांगला आहे. मनाची भूमिका खूप गोड असते, मनाची धारणा खूप गोड असते. त्या भावनेतून कधीतरी आम्ही जीवन जगत असतो. मनात कधीतरी विचार येतो आणि भूमिका कधीतरी. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का. आम्हा नाही जगी बाप, आम्ही काय केले पाप. आम्हा नाही जगी बाप, आम्ही काय केले पाप. तळ हाताचा पाडणा केला, प्रीतीचा तो दीप दाविला. सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरवला. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. होतायसे हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का. वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का. मित्रांनो, ज्या दिवशी तुमची पोरगी सासरी गेली त्या दिवशी तुमचं प्रेम संपलं. ज्या दिवशी तुमचा बाप मेला त्या दिवशी तुमचं माहेर संपलं. तुम्ही किती श्रीमंत राहा, तुमच्या घरी किती संपत्ती राहू द्या, शेती राहू द्या, प्रॉपर्टी राहू द्या, तुम्ही माहेरी जा. तुमचा बाप चौकात बाजारात जाईल आणि त्याच्या हाताने पिशव्यांमध्ये भाजीपाल्यापासून तर डाळ भाज्यापर्यंत सगळ्या पिशव्या तुम्हाला भरून देईल. पोरगी बापाला सांगते पप्पा मला गरज नाही, माझ्या घरी सगळं आहे. आमच्या घरी सगळे तुम्ही कशाला देताय? बाप एकच सांगेल तुझ्या घरी किती असू दे हे तुझ्या बापाने दिलंय. दीदी, ज्या दिवशी बाप मरतो ना त्या दिवशी खाली पिशव्या येताना त्या दिवशी कळतं बाप या शब्दाची ताकद काय असते. त्या दिवशी लक्षात येतं माझा बाप माझ्या करता काय असतो. ऐक इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. ध्वनिक सपनाचे रवरवता अतिशय सुंदर की शेवटच्या माणसापासून तर हित बसलेल्यापर्यंत प्रत्येकाला कुठलीच अडचण येणार नाही. म्हणून माईक इज बेस्ट, ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. शेवटची सूचना देतो, कोणी जागा सोडायची नाही. जळकेकर महाराज विचारधन मराठीमध्ये माझं एक चॅनल आहे, सबस्क्राईब करा. चांगले विचार आणि गॅरंटीने सांगतो त्याच्यावर पडणारा व्हिडिओ महाराष्ट्रात तुम्ही ऐकलेला नसेल. या पद्धतीचा अवर्णनीय आणि अपूर्व असेल. अपूर्व, कारण मला पूर्वता आवडतच नाही. म्हणून सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी हात जोडा. मी एक श्लोक म्हणेल, माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं. हिंदवा स्वधरा सर्वे
चरा सर्वे न हिंदू पतितो भवे न हिंदू पतित भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता मम मंत्र समानता. भारत माता की जय. या श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. तुमची माझी आई एकच आहे, तिचं नाव आहे भारत माता. तिचं वर्णन आहे सुजलाम सुपलाम मलेज शीतलाम सस्य श्यामलाम. रामाचा कृष्णाचा पांडुरंगाचा रंग श्याम आहे म्हणून त्यांचा नाश होत नाही. जगातल्या प्रत्येक देशाचा नाश होईल पण भारत मातेचा नाश होणार नाही, कारण हिचाही रंग श्याम आहे. त्या भारत मातेचा साडी नेसलेला फोटो पाहताना उडणारा पदर पाहिला, त्या भारत मातेचा साडी नेसलेला उडणारा पदर पाहिला की मला माझ्या देशाचा तिरंगा झेंडा आठवतो. ही त्या भारत मातेची ताकद आहे. त्या भारत मातेच्या कपाळावरचं कुंकू पाहिलं की मला माझ्या देशाचं अशोक चक्र आठवतं. ही त्या भारत मातेची ताकद आहे. तिचे थोडे लालसर पाय पाहिले की भगतसिंगापासून तर चंद्रशेखर आझादापर्यंत, सुभाषचंद्र बोस पासून तर सरदार वल्लभभाई पटेल पर्यंत सगळ्यांच्या त्यागाची भूमिका तिच्या माध्यमातून आम्हाला दिसते. आपली एकच दीक्षा, आपल्या गावाची रक्षा, आपला एकच मंत्र. खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो पण सगळ्या जातीचे लोक भावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा समरसतेचा मंत्र. कोणीच जागा सोडणार नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई मीराबाई जनाबाई मंगल.